20 वेळा वाचा, नंतरच प्लॅन दाखवा. तुम्ही अति उत्साहामध्ये, आता काय होणार, आज जबरदस्त वाटलं, या मस्त मीटिंग झाली, पहिल्यांदाच निपाणीमध्ये अशी मीटिंग झाली, पुढची मीटिंग याच्याही पेक्षा मोठ्या हॉलमध्ये असणार आहे, कारण तुमचे प्रत्येकाचे 2-2 लोक आले तर बसायला जागा असेल का, इथे उभं राहायला पण जागा नसेल. आपण मोठ्या हॉटेलमध्ये जाऊ, चांगल्या हॉटेलमध्ये जाऊ अजून, राईट. लक्षात घ्या, अति उत्साहामध्ये जाऊन उपयोग नाहीये. ज्ञान वाढवून जाणं कधी चांगलं आहे. म्हणून ही स्क्रिप्ट आज तुम्ही घेऊन जायची, 20 वेळा वाचायची. पहिला फायदा होईल की तुम्हाला कळेल हा व्यवसाय काय आहे डेप्थ मध्ये. कारण तुम्ही ते 20 वेळा वाचणार, म्हणजे 20 वेळा वाचल्यावर क्लिअर कट कळेल तुम्हाला की असा बिझनेस आहे काय. हो, मी दुपारी ते ऐकलं, मला वेगळंच वाटलं होतं. असंही असू शकतं. बघा ना, आपण ज्या जीवन साथीला निवडलं त्यांचे हळूहळू आपल्याला अंदाज झाला. अजून अंदाज बांधता येत नाही, मला तर नाही अजून बांधता आला. 10-12 वर्ष झाली, राईट. अजून तर नाही आला. आता तुमचे अनुभव तर मोठे आहेत, तुम्हालाही माहिती असेलच, राईट. बरोबर आहे सर? हो म्हणताय बघा, माझ्यापेक्षा मोठं सर्टिफिकेट, राईट. तो हळूहळू तुम्हाला पण अंदाज येईल, पण त्याच्यासाठी आपल्याला ही पोथी पाठ करणं गरजेचं, प्लॅन स्क्रिप्ट पाठ असणं गरजेचं आहे. आणि अतिशय महत्वाची गोष्ट, हा बिझनेस त्याच्याशिवाय चालू शकत नाही. ती गोष्ट काय असू शकते मला तुमच्याकडून माहिती नाही. काय असू शकतं अशी गोष्ट की ज्यामुळे हा बिझनेस होऊ शकतो, नाही तर होणार नाही. किती ज्ञान असले, किती ट्रेनिंग तुम्ही घेतले, किती तुम्हाला हा बिझनेस आवडलेला असला, तुम्हाला जमत असेल, पब्लिक स्पीकिंग येत असेल, तरी सुद्धा हा बिझनेस होणार नाही. एकच कारण आहे. काय असू शकेल सांगा? अनुभव. तो आम्ही देणार सर. अनुभव येईपर्यंत तुम्ही रिटायर होणार या बिझनेस मधून. डोंट वरी. अनुभवाची गरज नाही आपल्याला. मन लावून गेलं पाहिजे. ओके, अजून ओळखीच्या लोकांची यादी. बर, ठीक आहे. यादी का तयार करायची आता मी हे विचारतो. बोला. आपण काय करणार ते लोकांना सांगायचं आहे, ते त्या लोकांची यादी तयार केल्याशिवाय त्या लोकांच्या लोक काय ऐकतील? लोकांना काय घेणं पडले, तुम्ही काय सांगणार त्यांना? बरोबर आहे. ते कशाला लिहिलं, खोड खोड खोड, माझं नाव खोड. मी या मतदारसंघातला नाहीये. मी या फायनान्शियल फ्रीडम मधला नाही. खोड नाव पहिलं आहे का? मी तर असंच म्हणेन आपल्याला, तुम्ही नावं का लिहिणार लोकांची? का पोहोचायचंय तुम्हाला लोकांपर्यंत? का बिझनेस करायचंय तुम्हाला? हा, हेच मला पाहिजे होतं. टार्गेट पाहिजे ना आपल्याकडे कि मी हा बिजनेस का करायचा. व्हाट इज द रीजन? कारण क्या है, क्यों मुझे दौड़ना है, क्यों मुझे लिस्ट निकालनी है, क्यों मुझे लोगों तक पहुंचना है, क्यों अगर लोग ना भी कहेंगे तो भी मुझे क्यों बिजनेस करना है? क्योंकि मेरे पास कारण है. आपके पास ट्रेनिंग है, आपके पास मोटिवेशन है, आपके पास सब कुछ है, लेकिन अगर कारण नहीं है क्यों करना है, तो आप ये बिजनेस नहीं कर पाएंगे. थोड़े दिन करेंगे, फिर एनर्जी निकल जाएगा, फिर पेंडेंट डालेंगे, फिर एनर्जी निकल जाएगा. पेंडेंट से भी फायदा नहीं होगा, राइट. आपके पास क्या होना चाहिए? कारण होना जरूरी है, टारगेट होना जरूरी है. क्यों कर रहा हूं? क्वेश्चन मार्क. व्हाई? गणपति बप्पा भी कुछ नहीं करेगा फिर, कारण नहीं है तू. गणपति बप्पा बोलते तथास्तु, आप मानते ही नहीं, राइट. बरोबर आहे की नाही? जर तुमच्याकडे कारण नसेल, मी का करायचा हा बिझनेस, कारण नसेल, तुम्ही करू शकणार नाही. मला सांगा, आजपासून, आज सकाळी तुम्ही उठल्यापासून एकही असं काम विनाकारण केलेलं नाहीये. केलंय का? डब्याला सुद्धा हात लावत नाही आपण. विनाकारण जाऊन बसतो का आपण? आल्याशिवाय जात नाही. जे कारण आहे लक्षात घ्या. टूथपेस्टला सुद्धा हात लावत नाही विनाकारण. बघा 2 दिवस नाही लावत, मग समजेल हो लय मोठं कारण आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे कुठलीही गोष्ट, अगदी छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा आपण विनाकारण करत नाही. या निपाणीच्या स्टँड वरनं सगळीकडे गाड्या जातात. बँगलोरला जातील, पुण्याला जातील, चंदगडला जातील, इकडे जातील, तिकडे जातील. बरोबर, बऱ्याच ठिकाणी निपाणीच्या स्टँड वरनं गाड्या जातात की नाही? सर तुम्ही फर्स्ट टाइम आले आज इथे? फर्स्ट टाइम मीटिंग ऐकता? ओके. निपाणी स्टँड जवळच आहे, राईट. माझे मित्र एक आहेत बेळगाव मध्ये, काल राहिले चुकून आणायचे. मी एकटाच निघून आलो सकाळी. ते झोपले होते, म्हटलं झोपू देत होता. आपण काय झोपू शकत नाही, आपण आलो लगेच इकडे निघून. बरोबर आहे. तर तुम्ही आता काय करा, बेळगावला जावा. जा ना. निपाणी स्टँड जवळच आहे, जावा बेळगावला.
जाणार ना? जाऊ ना मग. हो जाणार की नाही? हा नाही म्हणतात ते. का नाही जाणार? का नाही जाणार? बरं ठीक आहे, चला थोडं वेगळ्या पद्धतीने सांगतो. माझे मित्र जे काल राहिले ते आम्ही 10 लाखाचा डेमो प्रत्येक ठिकाणी देतो. जसं आता सरांनी दिला 10 लाखाची कॅश आणायची राहिली. का देऊ शकले नाही माहितीये का त्यांना ते 10 लाख रुपये? कारण ते डिगीत नाही येत होता. ते राहिले कुठे? हॉटेलवर. किशोर सरांकडे राहिले 10 लाख रुपये. तुम्ही तिकडे जायचं, मिलन हॉटेल, चन्नामा सर्कल, बेळगाव मध्ये, बरोबर? रामदेवच्या जरासं पुढे. ओके, गणपतीचं मंदिर आहे, नमस्कार वगैरे करायचा. मिलन हॉटेलमध्ये जायचं, किशोर सर तिथे असतील. 10 लाख रुपयाची कॅश घेऊन यायची. इथे आल्यानंतर 5 लाख माझे, 5 लाख तुमचे. जाणार? जाणार की नाही जाणार? 5 लाख तुमचे, 5 लाख माझे. हा हो की नाही सांगा? तिथे जाऊन येण्याचा मोबाईलला तुम्हाला किती मिळणार आहे? 5 लाख रुपये. मग मोबाईलला घेणार की नाही घेणार? नाही घेणार. तुम्ही असं जीवन जगता बिना मोबाईलचं? काय काम करता तुम्ही? पैसे घेता? कशासाठी घेता? घेऊ नका इथनं पुढे. विनाकारण आपण काहीच करत नाही, बरोबर आहे? जर समजा आपल्या समोर टार्गेट असेल, क्लिअर कट आपल्याला माहिती असेल की मला प्रयत्न करायचा आहे, जे काम करायचं ते का करायचंय, तरच आपण त्याच्यामध्ये एनर्जी लावू शकतो. मॅक्झिमम विद्यार्थ्यांबरोबर हाच प्रॉब्लेम होतो. कॉलेजला काय जायचं हेच कळत नाही. आपण उचल दप्तर निघ, बाहेर निघ, उचल दप्तर जा कॉलेजला, उचल दप्तर जा शाळेत. त्याला कळतच नाही का जायचं. मग लाल लाल रेषा, बरोबर? मग काय होतं? हा विषय गेला, तो विषय गेला, एटीकेटीतनं मागणं येतच आहे. टीवायला गेलं तरी फर्स्ट वायचा विषय सोडवतोच आहे. अजून कारण माहित नाही. आपल्याला सुद्धा ह्या बिझनेस मध्ये आल्यानंतर थोडीशी मॅच्युरिटीने विचार करणं गरजेचं आहे की मी हा बिझनेस 1500 रुपयामध्ये मिळालाय म्हणून करू नका, कृपा करून. हा बिझनेस खूप मोठा आहे. 1500 रुपये याची इन्व्हेस्टमेंट फार कमी आहे. पण हा 1500 रुपयाप्रमाणे बिझनेसने हा 1.5 कोटी रुपये इन्व्हेस्ट केलेला सारखा बिझनेस तुम्हाला करावा लागेल. 1.5 कोटी रुपये जर तुम्ही एखाद्या व्यवसायामध्ये भांडवल गुंतवणूक केली तर कसे सिरियसली काम कराल, बरोबर? त्या ऍटिट्यूडने, त्या मानसिकतेने तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, आपण हापूस आंब्याच्या कोया पेरत चाललेलो आहे. मग निगा कशी बाबळीच्या झाडाप्रमाणे निगा राखणार की हापूस आंब्याप्रमाणे? राईट? ऍटिट्यूड चेंज होतो की नाही? बाबळीच्या बिया पेरल्या 1 एकरामध्ये आणि दुसऱ्या एकरामध्ये आंब्याच्या कोया पेरल्या, जर जास्ती जीव कुठे जडणार आपला? आंब्याच्या, बरोबर की नाही? ऍटिट्यूड बदलला की नाही आपला? तसं हे लक्षात घ्या, हे 1500 रुपयाचं टार्गेट घेऊन बिझनेस मध्ये येऊ नका. 1500 रुपयाकडे बघून येऊ नका. 1.5 कोटी रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत. 1.5 कोटीची गुंतवणूक केलेली आहे. अशा पद्धतीने बिझनेस करा. लाखो रुपये तुम्हाला 6व्या-7व्या महिन्यात मिळायला चालू होतील. लाखो रुपये. 1 लाखच म्हटलेलं नाही, लक्षात घ्या. लाखो रुपये. व्यवस्थित जर प्लॅनिंग केलं तुम्ही या व्यवसायाचं, तुमचे जे सिनियर्स आहेत ते पण नवीन असतील तर त्यांना कोणतरी सिनियर आहेत ते नवीन नसतील, किंवा 2-3 लोकांवरती नवीन असतील त्यांच्यावरती कोणतरी जुना व्यक्ती आहे, त्यांचं मार्गदर्शन घेणं म्हणजे ऍक्टिव्ह व्यक्तीचं मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे. तर तुम्ही त्या व्यक्तीपर्यंत पोहोचायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मला काय करायचंय हे लिहिणं फार गरजेचं आहे. आता काय लिहायचं असतं? काय लिहायचं असतं? लिहिलं पाहिजे का? लिहिल्यानंतर मिळतं का? बरोबर आहे? तर लिहिल्यानंतर डेफिनेटली मिळतं. आता हे हॉटेल आहे, राईट? या हॉटेलचं एक मेनू कार्ड आहे ना? या हॉटेलचं एक मेनू कार्ड आहे. मेनू कार्ड म्हणजे खाणं आहे का? मेनू कार्ड एक दर्शक आहे, बरोबर आहे? जे काही तुम्ही मागाल ते हॉटेलमधनं मिळू शकतं. मिळू शकतं की नाही? प्रोव्हाइडेड यू पे द प्राइस. काही मिळू शकतं, अख्खा मेनू कार्ड पण मिळू शकतो. प्रोव्हाइडेड यू पे द प्राइस म्हणजे तुम्हाला खर्च करता आला पाहिजे, राईट? तसंच तुम्ही काय करणार? तुमच्या डायरीमध्ये, वहीमध्ये लिहून काढणार तुम्हाला काय काय पाहिजे इथून पुढच्या आयुष्यामध्ये फायनान्शियली. पैशाच्या माध्यमातून तुम्हाला काय काय पाहिजे हे तुम्ही सगळं लिहून काढणार आहात. लिहिलं तर मिळतं, लक्षात घ्या. सो हॉटेलच्या मालकाने एवढा मोठा खर्च केला, त्या मेनू कार्ड वरती पण खर्च केला त्यांनी. लिहिलं तर लोक मागू शकतात. तसं लक्षात घ्या, आपण ज्या वेळेला हे लिहिणार त्यावेळेला विश्वाला एक संदेश देतो, एक मेसेज देतो. ही इनडायरेक्टली एक प्रार्थना आहे
जी विश्वापर्यंत पोहोचते आणि विश्व तुम्हाला तथास्तु म्हणतं आणि या गोष्टी मिळायला आपल्याला फायदा होतो, मदत होते. तुम्ही काय लिहिणार, प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला पाहिजे ती लिहून काढा. गाडी घ्यायचा असेल, बंगला घ्यायचा असेल, शेती घ्यायची असेल, टीव्ही घ्यायचा असेल, फ्रीज घ्यायचा असेल, मिक्सर असेल, पंखा असेल, एसी असेल, कूलर असेल, मुलांच्या शिक्षणासाठी तरतूद करायची, एफडी करायची, पॉलिसी काढायची, कर्ज फेडायचंय, टू व्हीलर घ्यायचे, फोर व्हीलर घ्यायचे, मुलांना शिक्षणासाठी लांब पाठवायचे, हॉस्टेलमध्ये ठेवायचे किंवा अमेरिकेला पाठवायचे, जे काही आहे, भारत दर्शन करायचंय, विश्व दर्शन करायचंय, बऱ्याच गोष्टी बघा आपण इच्छा आकांक्षा दाबून एवढ्या ठेवलेल्या आहेत ना. आता सवय झाली आपल्याला, काय म्हटले नाही आम्हाला नको, काटकसर करायची सवय लागली, अंतरून पाहून आता आम्ही म्हणतो अंथरूणच वाढवा ना, पाय कशाला दुमडत आहे, राईट? अंथरूण वाढवूया, जरा प्रयत्न करूया. आतापर्यंत नाही झालं म्हणून काय फरक पडत नाही. आता समजा इथे काही सिनियर मंडळी बसले ना, आता कसलं काय, आता किती वर्ष कसायला उगाच नको ते उपाय द्या कशाला, तुम्हाला कुठे करायचे उपाय द्या. तुम्ही 2 मंडळी अशी जोडून द्या चांगली तरण्यासाठी, बरोबर आहे? ते तुम्ही आधी इकडे एक साईडला भाचा घ्या, पुतण्या घ्या, मुलगा घ्या, शेजारी एखादा चांगला व्यक्ती घ्या, या 2 लोकांना इथे लावून टाका कामाला, त्यांना मार्गदर्शन करूया आपण सगळे मिळून. कारण लक्षात घ्या, तुम्ही एकटे काम करत नाही, इथे तुमच्यावरती कोणीतरी एक अपलाईन आहे. हा बिझनेस चालतो कसा बघा, तुमच्यावरती कोणीतरी एक अपलाईन आहे, बरोबर आहे? तुम्हाला कोणतरी एज्युकेशन देत आहे, तुम्हाला प्रोडक्ट्स देणारी कंपनी आहे, जे पीआरबी तुम्हाला प्रोडक्ट्स देणार आहे, पीआरबी एज्युकेशन सिस्टीम तुम्हाला ट्रेनिंग देणार आहे आणि अपलाईन सपोर्ट करणार आहे. आता आपण म्हणूया की थोडस एज असं आहे की तुम्ही धावपळ फार करू शकणार नाही, अगदी वस्तुस्थिती आहे, म्हणून मी तुम्हाला टार्गेट करून बोलतोय. आता ही व्यक्ती एनर्जेटिक आहे, ह्या एनर्जेटिक व्यक्तींना मदत करायची जबाबदारी फक्त तुमची कधीही नसणार. तुमच्यावरती जेवढी मंडळी आहेत तेवढी सगळी मंडळी या 2 लोकांना मदत करणार. का करतील? त्यांचा स्वार्थच आहे त्याच्यामध्ये. आपल्याकडे स्वार्थामध्ये परमार्थ आहे, दुसऱ्याला मदत केल्याशिवाय स्वतःचा स्वार्थ पूर्ण होत नाही. एवढा मस्त बिझनेस आहे, मला तेवढ्यासाठी हा बिझनेस फार आवडतो. मी आध्यात्मिक कॅटेगरीमध्ये मोडतो थोडा तिकडे पलीकडे, बरोबर आहे? तर दुसऱ्याला मदत नाही करत तर पैसे वरती मिळत नाहीत, हे लक्षात घ्या. त्यामुळे काय होणार आहे की तुम्हाला तंतोतंत मदत वरतून मिळणारच आहे. या व्यक्तीला प्रोडक्ट द्यायची जबाबदारी पीआरबीची आहे, या व्यक्तीला एज्युकेशन द्यायची जबाबदारी पीआरबीची आहे. आणि इथून पुढे येणारं जे काही नेटवर्क असेल, या सगळ्यांना प्रोडक्ट द्यायची जबाबदारी पीआरबीची, सर्व्हिस द्यायची जबाबदारी पीआरबीची, ट्रेनिंग द्यायची जबाबदारी पीआरबीची. तुमचं कोणतरी नातेवाईक बेळगाव मध्ये असेल, ज्या वेळेला बेळगाव मध्ये मीटिंग असते त्यांना फक्त फोन करून सांगा पंचमुखी हॉटेलला दुपारी 2 वाजता गुरुवारी सेमिनार आहे, तुम्ही जाऊन तिथे किशोर सरांना किंवा युवराज सरांना भेटा. तुम्ही इथेच असता, ती व्यक्ती जाऊन सेमिनार मध्ये बसते. जसं आता इथे लक्षात घ्या, कोणीतरी कोल्हापूरहून येऊन बसलाय, आम्हाला काही त्यांना वेगळं तुम्हाला वेगळं सांगायचंय का? नाही. म्हणजे तिथे सुद्धा पंचमुखी हॉटेलमध्ये बेळगावमध्ये सेमिनार होणार, तुमची 4 लोक तिथे जाऊन बसणार, तिघांना आवडणार नाही. सो फरक क्या पडता है? एका व्यक्तीला आवडलं तो व्यक्ती जॉईन करेल, त्याचे 500 रुपये तुम्हाला इथे बसून मिळाले. तुम्ही काय केलं लक्षात घ्या, ट्रेनिंगच्या माध्यमातून तुम्हाला जे ज्ञान मिळालं ते थोडंसं वापरलं इथे बसून फोनवर. इथून तुम्ही मुंबईमध्ये सुद्धा तुमचा कोण नातेवाईक आहे, पुण्यामध्ये कोण नातेवाईक आहे, कोल्हापूरमध्ये कोण नातेवाईक असतील, सोलापूर, सातारा, सांगली, रत्नागिरीमध्ये कोण नातेवाईक असतील, चंदगडला कोण नातेवाईक असतील, तिथे ज्या ज्या वेळेला मीटिंग्स होतात त्या वेळेला तुम्ही लोकांना तिथे पाठवता. तुम्ही इथे निपाणीमध्ये बसून त्याचं उत्पन्न घेणार आहात, बरोबर आहे? आज कदाचित रिटायरमेंट नंतर जी काही पेन्शन मिळत असेल किंवा मिळत नसेल, त्याही पेक्षा जास्ती उत्पन्न तुम्ही काही महिन्यांमध्ये तुम्ही निर्माण करू शकता. रोज 1,500 रुपये मिळू शकतात आपल्याला, रोज 1,500 रुपये मिळू शकतात. नाहीतर मग आज मला सांगा दुसरा कुठला व्यवसाय तुम्ही करू शकणार? जी काही आर्थिक गोष्ट आपल्याला साध्य करायची आज ह्या स्टेजमध्ये कुठली आपण करू शकतो? दुसरा व्यवसाय नाही करू शकत. आणि काही यंग मंडळी आहेत तिथे, त्यांनी खुश झालं पाहिजे की इथून पुढच्या 5 वर्षात तुम्ही रिटायर होणार आहात. 5च वर्ष काम करायचं आपल्याला या बिझनेस मध्ये, 5 वर्षानंतर आपण रिटायर होणार. 2 वर्ष शिकायचंय, तिथनं पुढे 3 वर्ष अजून काम करत राहा, 5व्या वर्षानंतर रिटायर व्हा. पुढच्या पिढीला आंब्याची फळं मिळणार आहेत. तुम्ही तिथे आंब्याला पाणी घातलं नाही तरी चालेल. आंब्याची झाड एवढी मोठी झालेली असतील की दरवर्षी मोहर लागेल, दरवर्षी पाड लागेल आंब्याला, दरवर्षी आंबा उतरला जाईल आणि पिढ्यानपिढ्या हे चालत राहील. जसे आता रत्नागिरीमध्ये पिढ्यानपिढ्या काय करतात लोक, आंबे काढतात आणि युरोप, अमेरिका इकडे तिकडे एक्सपोर्ट करतात, बिझनेस भरपूर कमवतात. कुणी लावले? बापदादांनी लावले किंवा बापदादांच्या बापदादांनी लावले असतील.
बरोबर आहे. पण त्याची फळं आज कित्येक पिढ्या चाकताय. आपल्या व्यवसायामध्ये एक अतिशय उत्कृष्ट गोष्ट काय आहे, इथे मशागत परत करावी लागत नाही. एकदाच मशागत करायची, परत परत आंबे तोडायची गरज नाही. फक्त पैसे दर आठवड्याला अकाउंटवर जमा काढायचे, तेवढे कष्ट लागतील बरं का. तेवढे करा, म्हणजे एटीएम वगैरे असतं काढ, तेवढे जरा काढायची कष्ट करा बस, बाकी काही नाही. पण सुरुवातीला मशागत उगवेपर्यंत, पेरलं की लगेच उगवतं का? पेरलं तरच उगवतं एवढं माहिती आपल्याला. जे पेरलं तेच उगवतं आणि पेरले जेवढं त्याच्या पटीत उगवतं, हे लक्षात ठेवा. निसर्गाचा नियम आहे, राईट. आपण 2 डाऊनलाईन फक्त आणणार, पण त्या 2 डाऊनलाईनच्या माध्यमातून कितीतरी लोक 2, 4, 8, 16, 32 असे वाढत जाणार आहेत, राईट. तर त्या ऍटिट्यूडने आपल्याला बिझनेस हा करायचा आहे. क्लिअर? तर कारण जर असेल तुमच्या समोर तरच व्यवसाय होऊ शकतो. कारण नसेल तर थोडे दिवस तुम्ही काम करणार, नंतर बॅटरी डाऊन हो जाएगा. सर, ज्या वेळेला तुम्ही टाईल्स लावतात त्याच वेळेला पैसे मिळतात का? एकदा टाईल्स लावले आणि त्याचे दरवर्षी पैसे घेतात? नाही मिळत. असं असा कुठला बिझनेस आहे लक्षात घ्या, काम एकदाच करायचं, पैसे परत परत घ्यायचे. कुठला तरी एखादा डॉक्टर आहे, तुम्हाला तपासलं, ऑपरेशन केलंय चांगलं, आता जेवढे दिवस जगणार तेवढे दिवस फीस देत राहायची, असं म्हणू शकतो? नाही. वकील म्हणे तुमच्या जमिनीचा मॅटर मी सोडवलाय, जेवढी वर्ष त्याच्यावर ऊस लावणार, आंबे लावणार, तेवढी वर्ष घरी पाठवायचा, असं म्हणेल? नाही. पण हा बिझनेस म्हणतो, लक्षात घ्या, एक पेंडेंट तुम्ही कुणाला तरी देता, एक पॅकेज तुम्ही कुणाला तरी देता, तो व्यक्ती लगेच आपल्या मेवण्याला सांगतो, मेवणीला सांगतो, दाजीला सांगतो, मामाला सांगतो, काकाला सांगतो, आणि त्यांचे 4-5 पेंडेंट जातात. प्रत्येक पॅकेजच्या पाठीवर 500 रुपये 500 रुपये 500 रुपये 500 रुपये चालू. कुठला असा बिझनेस आहे मला सांगा? हा व्यक्ती एवढा मोठी प्रॉपर्टी करून बसलेला आहे, एवढा मोठा रेस्टॉरंट आणि बार उभा केलाय. कस्टमर आज आला, एकदाच पैसे देऊन जाणार, परत आला तर परत पैसे द्यावे लागणार, राईट. आणि जर नाही कस्टमर आला तर समजा ड्राय डे असता, आज धंदा झाला असता का? आपल्याकडे ड्राय कधीच नाही, आपल्याकडे रोज ग्रीन आहे, रोज पैसे कमवणार आपण, राईट. 1,500 रुपये कमवणं फार मोठी गोष्ट नाही रोज ह्या बिझनेस मध्ये, पण त्यासाठी प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. तुम्हाला जर एक उत्कृष्ट 4 व्हीलर चालवायला दिली आणि तुम्हाला चालवताच येत नसेल तर काय उपयोग? ठोकणार इकडे तिकडे जाऊन, मग म्हणणार मला काही जमणार नाही. कसं जमेल? जमूच शकत नाही. प्रशिक्षण घेतल्याशिवाय कुठलीही गोष्ट जमत नाही. अगदी जातेवर दळायचं असू देत, नाहीतर 2 व्हीलर चालवायचं असू देत, नाहीतर लिखाण काम असू देत, आपण प्रॅक्टिस केली ना, आपण प्रशिक्षण घेतलं आणि मगच आपण ते काम करू शकलेलो आहोत. असं आहे की आज आपण कुठल्या तरी एका क्षेत्रामध्ये एक्सपर्ट आहोत. जसं सरांचं टाईल्स मध्ये एक्सपर्ट आहेत, अजून तुम्ही कुठल्या आपल्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट असाल, पण नेटवर्क मार्केटिंगसाठी आपल्याला ट्रेनिंग घेणं आवश्यक आहे, राईट. जाता जाता मी तुम्हाला पाण्याचा डेमो दाखवायचं राहिलं ते दाखवतो. हे पाणी आता चार्ज झालेले. कोण नवीन व्यक्ती आहे जे पहिल्यांदा इथे आले, त्यांनी डेमो बघितलेला नाही किंवा हे प्रोडक्ट वापरून बघितलेलं नाही? जरा येतात? एनीवन येतोय सर? या, टोपी काढूनच या, बिंदास, आधीच करू नका अजिबात. काय नाव तुमचं? हाजी इरशाद साहब. ओके, राइट. मोबाइल वगैरह अंदर रख दिया, वेरी गुड. आपको क्या करना है? दोनों पैर एक साथ, राइट. ओके, वेरी गुड. और आपने डेमो तो देखा है उनका, राइट. वैसे हाथ करने हैं. पहले हम एनर्जी लेवल चेक करेंगे कि पानी पीने से पहले कैसे लगता है, मतलब एनर्जी कितना है, राइट. सामने देखना है, हाथ लूज मत रखना. ओके, बॅलन्स जातोय, होय की नाही? तोल जातोय, फक्त मागे घ्या, पाय एकत्र करा, अंगठा अंगठा समोर बघा, राईट. बॅलन्स जातोय. किती घेणार? काय कॅपॅसिटी असेल तेवढं घ्या, म्हणजे थोडस घेतलं तरी चालतं, एवढं सांग, नंतर घ्या थांबा. बरं ठीक आहे, चलो. भाई बोलेंगे चांस क्यों छोड़ रहा हूं मैं अभी? डोंट वरी, सब आपका है सर. आता मला पाय काढून धरता येईल. ओके, पाय एकत्र करा. हे काय एकत्र करायला सांगतोय मी, कारण प्रत्येक वेळेला म्हणजे इथे उभ्या असलेल्या व्यक्तीला किंवा समोर बसलेल्या व्यक्तीला शंका मनात नाही पाहिजे, तू काय ना पहिला पाय असो म्हणून तो असं ना म्हणून पडला नसतो. काही लोकांच्या मनात येऊ शकतं, बरोबर की नाही, राईट. म्हणून एकत्र आपण बाहेर गेल्यावर काटा आहे ना, बाहेर वजन केलं मी 68 नाही 66.8 किलो वजन आहे माझं, तेवढं मी टाकलं. मागे घ्या. 1 रुपया खर्च झाला पण काय हरकत नाही, राईट. 2 पाण्याचे घोट घेतले, एनर्जी ट्रान्सफर झाली. पाण्याला जी काही एनर्जी मिळाली होती पेंडेंटची, ती एनर्जी
सरांना मिळाली. सरांच्या प्रत्येक बॉडी चार्ज झाली. लक्षात घ्या, प्रत्येक पेशी जी शरीरातली ती चार्ज झाली. पण हा चार्ज किती वेळ टिकणार आहे? तर तुम्ही म्हणाल हे अमृत आहे, आता पेंडिंग घ्यायची गरज नाही. यशवंतराव म्हणाल बरं झालं सर, आहे की नाही? याचा इफेक्ट तुम्हाला 4-5 तास फक्त राहणार. बरोबर आहे? मग बाटली आपण ऑफिसला घेऊन जायची, कामाच्या ठिकाणी घेऊन जायची. बाटली म्हणजे ही क्लिअर. काय ते वातावरण इकडे कसं आहे, बाराचं वातावरण आहे. म्हणून ते बाटली म्हटलं की सांगावं लागतं. बरोबर आहे की नाही? पाण्याची बाटली घेऊन दिवसभर आपण जाऊ शकतो, दिवसभर एनर्जी मिळेल. आता हे बस असं. थँक्यू व्हेरी मच. सरांसाठी थोड्या टाळ्या. व्हेरी गुड. आता लक्षात घ्या, आपल्या घरामध्ये पिंप भरतो आपण, माठ भरतो किंवा कुठलं तरी कळशी हंडा वगैरे भरतो पाणी पिण्यासाठी. आता हे जर एक पेंडेंट आपल्या घरात असेल तर आपण काय करणार? आपण गळ्यात घालणार आणि बाहेर जाणार. किंवा कुठली तरी एक व्यक्तीच ना, ते भांडणार नाही आपण घरात. भांडून चालेल का? पेंडेंट मला पाहिजे, मला पाहिजे. मग कोण म्हणजे माझं गुडघं दुखते, मला पाहिजे. कोण माझी कंबर दुखते, मला पाहिजे. बरोबर आहे? कोण म्हणजे माझं अख्खं बॉडी दुखते, आता मी देणारच नाही कोणाला. आपण काय करायचं? सकाळी पाणी भरतो, माठ भरतो, त्यावेळेला हे 15 मिनिटं त्याच्यात सोडून द्या पाण्यामध्ये. राईट? अख्खा माठ चार्ज झाला. जो पण घरी येईल त्याला बाटलीतून थोडं थोडं पाणी द्यायचं प्यायला. डेमो दाखवायचा. संध्याकाळी 1500 रुपये. एका ग्लासचे 1500 रुपये. लोक म्हणतील बिझनेस काय चालू केलं यांनी. हा, पाणी पितात आणि पाणी प्यायला देतात, 1500 रुपये मागतात. बट ही रियालिटी लक्षात घ्या. आणि याच्यातनं खूप महिला ऍक्टिव्ह झाल्यात बिझनेस मध्ये, जे आता इथे एकही महिला नाही. बरोबर आहे? तुमच्या घरात बिझनेस डेव्हलप होऊ शकतो. तुम्ही जाता, सर बाहेर जातात, राईट? तर घरामध्ये बसल्यानंतर त्यांच्या घरात पिंप आहे, काहीतरी पाणी भरून ठेवलंय, राईट? तर त्यांनी वहिनींना सगळी इन्फॉर्मेशन द्यायची घरात. आणि हे सगळं इन्फॉर्मेशन याच्यामध्ये आहे. प्रोडक्टची कम्प्लीट किट मध्ये सगळी प्रोडक्टची माहिती आहे, बिझनेस प्लॅनची माहिती आहे. त्यांनी 20 वेळा वाचली, त्यांचा बिझनेस प्लॅन पाठ झाला. आता तुम्हाला पण समजून सांगायची गरज नाही. लक्षात घ्या, ह्याला म्हणायचं असतं सिस्टम, कार्यपद्धती. बरोबर आहे? वहिनींनी हे काय करणार? 4-5 वेळा वाचतील, लगेच 20 वेळा कोण वाचणार नाही. आणि मग कुणाला तरी डेमो दाखवणार. ते ग्लास मध्ये पाणी घेणार आणि डेमो दाखवणार. मग त्यांना उत्साह वाटणार, अरे मी पण करू शकले, क्या बात आहे, व्हेरी गुड. मग ते पुढचे 4-5 वेळा वाचणार, मग 10 वेळा पण वाचणार, 20 वेळा वाचणार. आणि मग ते मला पण ते पेंडेंट पाहिजे, आमच्या घरात पण हंडा बनवून ठेवायचे आम्हाला. राईट? काय झालं? मग तुम्ही पण त्यांना शाबासकी देऊ शकता. तुझ्यामुळे 2 जॉईनिंग आले, हे 500 रुपये तुझे. तुला थांबेल का बिझनेस? आता थांबणार नाही. राईट? म्हणून मी मुद्दाम तुम्हाला हा पाण्याचा डेमो दाखवला. घरामध्ये पाणी चार्ज करून नेहमी ठेवायचं, जेणेकरून. आणि सगळ्यात हे नुसत्या डेमोसाठी किंवा नुसते पैसे कमवण्यासाठी नाही, आपल्या घरामध्ये जो जो व्यक्ती पाणी पिईल त्या व्यक्तीला ती एनर्जी मिळणार आहे आणि त्या व्यक्तीचं आरोग्य चांगलं राहणार आहे. राईट? क्लिअर? इथून पुढच्या ज्या मीटिंग्स होतील, इथे आपण एक बिझनेस ओरिएंटेशन प्रोग्राम घेणार आहोत ऑगस्ट मध्ये. त्या बिझनेस ओरिएंटेशन प्रोग्राम मध्ये म्हणजे 4 तासाचा जो प्रोग्राम असेल, तिथे तुम्हाला वही पेन्सिल घेऊन यावं लागेल ट्रेनिंगसाठी, जेणेकरून तुम्हाला कळेल की अजून पुढे या बिझनेसची व्याप्ती किती आहे आणि नक्की मला स्टेप बाय स्टेप काय करायचंय. राईट? आणि सगळ्यात महत्त्वाची एक अनाउन्समेंट मी तुमच्या समोर करणार आहे. रामोजी फिल्म सिटी किती जणांनी बघितली? हैदराबाद 1-2 जणांनी बघितले, राईट? 2000 एकरचा परिसर आहे असं मी ऐकलंय. मी पण अजून बघायचोय. 2000 एकरचा परिसर आहे. उत्कृष्ट बघायला चांगलं आहे. ठीक आहे ना? का चांगलं आहे? एकदम चांगलं आहे. व्हेरी गुड. आम्ही जाणार आहोत विमानाने तुम्हाला घेऊन तिथे. PRV तुम्हाला विमानाने घेऊन जाणार आहे हैदराबादला. 1 दिवस 3 स्टार हॉटेलमध्ये, सितारा हॉटेलमध्ये आपण तिथे वास्तव्य करणार, राहणार. साधारण 11-12 वाजेपर्यंत आपण दुपारी पोहोचणार. लंच आपण तिथे करणार, दुपारी रेस्ट करणार. 4 वाजता स्नॅक्स झाले, टी स्नॅक्स झाले की आपण 4 तासाचं ट्रेनिंग करणार. नंतर डिनर, मौज मजा मस्ती, नाईटला धिंगाणा घालणार आपण, गेम्स खेळणार, भरपूर डान्स वगैरे करणार. दुसऱ्या दिवशी सकाळी 8-8:30 वाजता ब्रेकफास्ट करणार आणि दिवसभर रामोजीची सैर करणार. त्यांच्या बसेस आहेत भरपूर आतमध्ये, राईट? त्यापासून आपण संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत सैर करणार, सगळी रामोजी फिल्म सिटी बघणार. रिटर्न येताना बाय वोल्वो येणार आपण. जाताना कसे जाणार? बाय प्लेन. जाताना हवेतून, येताना जमिनीवर आलं पाहिजे. काही लोक अशी असतात एकदा हवेत गेली की हवेतच असतात, त्यांना खाली आणावं लागतं. कारण मी नेटवर्क मार्केटिंग गेल्या 12-15 वर्षापासून जवळून बघतोय. मी आतापर्यंत 5 देश फिरलो. आता बाहेरच्या देशात जायचं म्हणजे जाता येता हवेतनच, तिकडनं खाली येता येत नाही. मग बरीच मंडळी नेटवर्क मार्केटिंग मध्ये अशी आम्हाला भेटली की ती हवेत गेली की हवेतच. म्हणजे ना ती इकडे आल्यानंतर ना फॉरेनला जाऊन आलो, काम कोण करणार? तुझा
पै पाहुणा असं म्हणायचंय मला. पै पाहुणाच म्हणतो ना आपण. कामच सोडून देतात लोक नंतर, म्हणजे रिलॅक्स जसं काय ना, म्हणजे एकदा ते काशीला जाऊन आले की झालं सगळे पाप धुल गए. बरोबर आहे. म्हणजे असं कुठेतरी एकदा धार्मिक स्थळाला जाऊन आलो, आता माझं सगळं संपलं, आता मी फ्री झालो, आता काय करायची गरज नाही, असे लेवलला लोक हवेत जातात. म्हणून आम्ही काय केलं, आम्ही ऍक्च्युली येतानाचा बेत विमानाचाच आखला होता, पण मी माइंड प्रोग्रामर आहे, आय एम अ माइंड ट्रेनर. ओके, माइंड सायन्स मला चांगलं माहिती आहे. मग जाताना प्लेन मध्ये भरपूर मजा करायची आणि येताना बाय बोलवो यायचं, आणि येताना भरपूर गेम्स आम्ही आखलेले आहेत आणि सायन्स आहे त्याच्या पाठीमागे असं का केलंय. राईट. तुम्हाला काय करायचंय, तुमच्या एका बाजूला 35 लोक इकडे, 35 लोक इकडे, फक्त 10 ऑगस्ट पर्यंत इकडे 35 लोक करायचे, इकडे 35 लोक करायचे. तुम्ही येता रामोजी फिल्म सिटीला. आता याच्यामध्ये तुम्ही एकट्याने काम करताय का, अख्खी फॅमिली काम करणार आहे. घरामध्ये हंडा भरून ठेवला, फॅमिली कामाला लागली. तुम्ही ऑफिसमध्ये गेला, तिथे ऑफिसमध्ये 2-3 बाटल्यांना पाणी चार्ज करून ठेवा, ऑफिस कामाला लागलं. राईट. म्हणजे हात लावीन तिथे तुम्हाला पैसा मिळणार आहे. सो डोंट वरी की लोक येणार की नाही, तुम्ही पॉझिटिव्ह राहा. तुम्ही जर सकारात्मक विचार केलात की हे होणार आहे माझ्याकडे तरच होणार आहे, तुम्ही विचार केलात की नाही होणार तर होणार नाही, याचा एक डेमो मी तुम्हाला दाखवतो पॉझिटिव्ह विचारांचा. कोण येईल, एखादा नवीन व्यक्ती पाहिजे मला. जो व्यक्ती सारखा निगेटिव्ह विचार करतो ते जरा पुढे या. नाही ना, आम्ही पॉझिटिव्ह विचार करतो. मग पॉझिटिव्ह विचार करणार राहिलं तरी चालेल, काय अडचण नाही मला. एनिबडी या सर, तुम्हाला चान्स देतो. या या. काय नाव सर? अच्छा, वसंत साहेब, तुम्ही असं थांबा, मी सांगतो. राईट. उजवा हात असं बाहेर काढा, तिकडे बाहेर काढा, म्हणजे असं वरती जरा फक्त मूठ बंद करा. आणि तुम्ही हात जर कडक केला, म्हणजे ताकद लावली, मी खाली असं ओढला तर येऊ द्यायचा नाही खाली, म्हणजे काय लोंबकळणार नाही, थोडंसं लागणार. राईट. पण तुमचं तुम्हाला कळेल. 2 डेमो मी घेणार, आता खाली घ्या. 2 डेमो मी घेणार आहे. एकदा वसंत सर काय सांगतील, एखादं नकारात्मक वाक्य बोलतील, आपण सहज बोलतो काय खरं नाही माझं, नकारात्मक वाक्य आहे, बोलल्याने माझं नशीबच फुटकं, बोलतो की नाही असं. तुम्ही म्हणा ऑर्डरच नाही मिळाला, बेकार आदमी आहे, हा पैसाही नाही देगा, असं बोलतो की नाही आपण. हे नकारात्मक बोलतो की नाही. आता नकारात्मक बोलण्याचा परिणाम काय होता आपण बघू. आपण होतो त्याला कुठं ऐकायचं, आपण पाठीमागे शिव्या पण देतो की नाही बऱ्याच वेळेला. त्याचा परिणाम सगळ्यात पहिला आपल्यावरती होतो. हे आता मी तुम्हाला सिद्ध करून दाखवणार, म्हणजे यांना शिव्या द्यायला नाही लावणार. नकारात्मक. अच्छा वसंत साहेब, तुम्ही एखादं नकारात्मक वाक्य बोला, कुठलंही नकारात्मक वाक्य. मला हा बिझनेस काय जमणार नाही, हे पण नकारात्मक वाक्य आहे ना. मी लोकांना सांगणार, लोकांना कळणार नाही, किंवा माझ्याकडे लोक काही जॉईन होणार नाही, हे नकारात्मक वाक्य आहे. राईट. तर चला तुम्ही तसंच म्हणा काहीतरी, हात असा करा, ताकद लावायची आणि बोलत राहायचं. 2-4 वेळा बोला, म्हणजे यांना कळेल, आणि मी हात खाली दाबणार, आपण बघूया काय होतं. नकारात्मक बोलायचं तुम्हाला, बोला मोठ्याने. बोला. हा बर. राईट. आता बिझनेस बद्दल आपण बोललो की माझं कोण ऐकणार नाही. राईट. आता तुम्ही सांगा, पॉझिटिव्ह बोला काहीतरी. पॉझिटिव्ह कसं बोलणार. हा यस, मी करेल तेच होईल. राईट. आता ह्याच्यात कशी स्ट्रेंथ वाटते. राईट. असं हे बोला, आणि इकडे तुम्हाला ताकद लावायची. बरोबर आहे म्हणा, मी जे करणार ते होणारच. हा, इकडे ताकद लावायची. हा, इकडे ताकद. हा हा हा, बोला बोला बोला. लक्षात आलं. आता लगेच आपण वाक्य चेंज करू. पहिलं वाक्य परत म्हणा, ताकद लावा. माझे कोणी ऐकणार नाही, माझे कोणी ऐकणार नाही, हा. माझे कोणी ऐकणार नाही. राईट. आता परत आपण चेंज करू. आता वाक्य आपण परत चेंज करू. काय, मी जे करणार ते होणारच. ताकद लावा. मी जे करेन ते होणार. बोला. मी जे करेन ते बोला. होणार. मी जे करेन बोला. ते राईट. होणार. लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही नकारात्मक बोलता त्यावेळेला तुमची बॉडी मधली एनर्जी डाऊन होत जाते. ज्या वेळेला तुम्ही सकारात्मक बोलता, पॉझिटिव्ह बोलता, त्यावेळेला तुमची बॉडी लेवलची एनर्जी वाढते. जर एखादा आजार असेल ना, आजारी 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 मरणार, अजून मरणार. तसं लक्षात घ्या. काय करतो आपण, आकर्षित, आजाराला आकर्षित करतो ना. काय खरं नाही माझं, कशाला खरं असेल बाबा, तताच तू. काय खरं नाही, कार्यभार लवकर अटकणार, तुम्हीच चालना देता ना. बसा वसंत सर, थँक्यू व्हेरी मच. लक्षात घ्या, त्यामुळे तुम्ही काय उच्चारता, काय बोलता, याला फार महत्व आहे. आता इथं जाताना म्हणा रामोजी 35 काय तताच तू. रवणारे बाबा आहेत की निपाणी, तताच तू. मग तुम्ही पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. काय सांगता येत नाही, 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट मध्ये धडाधड एवढं काही तुमच्या जॉईनिंग येतील, तर तुम्ही रामोजीला असणार. म्हणजे 1 ऑगस्टला कामाला सुरुवात नाही करायची, चालूच करायचं आपल्याला लगेच.
राईट. तर पॉझिटिव्ह बोलत राहायचंय. अजून मी तुम्हाला एक असं डेमो दाखवू शकेन ह्याच्यावरती. फक्त मनातल्या मनात जर विचार तुमचा निगेटिव्ह असेल, आता यांनी बोलून दाखवलं समोर, बरोबर, मनातल्या मनात तुम्ही निगेटिव्ह विचार करताना जर हात खाली घ्यायचा प्रयत्न केला आपण तर सहज खाली येणार. फक्त विचार निगेटिव्ह आहे. अपमान झाला आपला, कुणीतरी अपमान केला, त्या व्यक्तीचा चेहरा आठवला, एनर्जी डाऊन. आईचा चेहरा आठवला, वडिलांचा, गुरुचा चेहरा आठवला, परमेश्वराचा चेहरा आठवला आणि ताकद लावली तर एनर्जी वाढते. फक्त विचारांच्या माध्यमातून सुद्धा एनर्जी कमी होते किंवा वाढते. मग विचार कसला करायचा? आम्ही चांगलाच करायचा. कुणाबद्दलही विचार तुम्ही चांगलाच करायचा. लक्षात घ्या, दुश्मन के साथ भी ऐसा मत सलूक करो जो आप अपने साथ नहीं चाहते. हे का म्हटलं जाते? कारण त्याला पाठीमागे सायन्स आहे, अध्यात्म सुद्धा आहे आणि शास्त्र सुद्धा आहे. त्यामुळे आपण अपेक्षित तेच बोलायचं. मी नाहीतर आपल्या बिझनेसला कसं लागू पडतं मी तुम्हाला सांगतो. तुम्ही स्टार्टर पॅक घेणार जवळ आणि एखाद्या मित्राला फोन करणार, फोन उचलायच्या आधी म्हणा बहुतेक नाही उचलणार, निगेटिव्ह आधीच. आणि नेमका फोन लावायचा, नंबर मौजूद नाही. अरे काल तर फोन केला होता. बघा तुमची निगेटिव्ह वेव्स किती स्ट्रॉंग आहे. ते एक्सरे मध्ये बी गडबड केली तुमच्या विचाराने. हा नंतर पण म्हणतो यार काय मला वाटलंच होतं, दुसऱ्याला होतं, तो बी सर नाहीच म्हणेल बहुतेक, पण बघू विचारून. तो फोन उचलतो, तुम्ही काही बोलायचा प्रयत्न करता, तो म्हणतो जरा मीटिंग मध्ये गडबड मध्ये जरा नंतर बोलू. कशाला बिनकामाचं निगेटिव्ह बोलताय? कशाला विचार निगेटिव्ह करताय? आम्ही जेव्हा बाहेर पडतो काय करतो म्हणजे का, जर आम्हाला एखाद्याला तू भेटायचं असेल काय म्हणतो? भेटणारच. कुठं जातोय? मला सोडून भेटणारच. भेटणार म्हणजे भेटणार. त्याची अपॉइंटमेंट कॅन्सल होईल पण तुम्हाला भेटणार. फोन केला, उचलला, बोलणार, व्यवस्थित बोलणार, मला वेळ देणारच. आणि जरी तो म्हटला ना गडबडीत आहे जरा नंतर बोलू का, का रे बाबा थोडा वेळ नाही का, बरोबर बोल चल, आमच्याशी बोलणारच तो, बरोबर आहे. आणि जरी फोन ठेवावा लागला, कट झाला, रेंज गेली तर तो समोरनं फोन करणार. आमची वेव्स आम्ही एवढे स्ट्रॉंग सोडतो तिकडे. आमची जी ब्रेन्स मधनं वेव्स निघतात ना ते एवढे स्ट्रॉंग असतात की हर ते विवेकला फोन करायला पाहिजे, काय म्हणतो बघू, खाजून खाजून डबले. राईट. आम्ही वेव्स पॉझिटिव्ह सोडतो. आम्ही म्हणतो ज्याला भेटायला चाललेला तो भेटणारच. नाही भेटला तर चहा पिऊन आम्ही आलोच तिथनं, फायदा करूनच येणार. नाही भेटला तर काय झालं? मग बरं झालं वहिनी तुम्ही भेटलात ना, हांडा घ्यावा, पेंडेंट टाका, त्याच्यापेक्षा पॉवरफुल काम ना. अख्खा हांडा चार्ज करून ठेवला. आम्ही नेहमी काय विचार करणार? पॉझिटिव्ह विचार. नाही भेटला तर ठीक आहे, नाही भेटला पण अजून चांगलं काम झालं, हे त्याच्या बॉडीवर डेमो दिला असता. आता अख्खा हांडा, अख्ख्या हांड्याला मग ते दिवसभर पाणी वापरणार. जे येईल त्याला वहिनी सांगणार ते भाऊजी आले होते ते काय चांगलं बघा तर, अरे खरंच की काम करतोय. हे संध्याकाळी घरी आले की 1500 रुपये का ग? ते पाण्याचे म्हणजे पेंडेंट घ्यायचं. काम तर झालं की नाही? पॉझिटिव्ह विचार पाहिजे. लक्षात घ्या, आम्ही तुम्हाला आता 2 दिवसातले असे काही SMS दाखवतो की ज्याला मी 5-5, 6-6 महिन्यापूर्वी प्लॅन दाखवलेले आहेत. ते नाही म्हटले होते मला, मी थांबलो का? मी नकार पचवला. आता त्यांना जॉईन करायचं, आता त्यांना माझ्याकडे जॉईन करायचे आणि आता जॉईन करतात म्हणजे फुल स्पीडने काम करणार, ते थांबणार नाही. तेव्हा मला त्यांच्या मागे लागावं लागलं असतं, जबरदस्ती झाला असतं त्यांना, बरोबर आहे. आता नाही ते आम्हाला करायचं. एक मुंबईतला आहे, एक पुण्यातला आहे, एक डॉक्टर आहे, फोक्सवॅगन कंपनीमध्ये काम करतो, MBBS आहे. स्पीकेशन नावाची कंपनी करत होता, बसला डोक्यावर घेऊन सगळं. आणि मी त्यावेळेला चेतावणी दिली होती, 44,000 रुपये इन्व्हेस्ट केले. का म्हटलं? 16,000 दर आठवड्याला मिळतील, घे म्हटलं. आता तिकडे गेलेत म्हटलं, आता इकडनं काढले पाहिजे, तिकडे काय मिळू शकत नाही, बरोबर आहे. ये म्हटलं, नो प्रॉब्लेम, रोज कमोशन. एका कोडला 1,500, राईट. 7 कोडच्या प्लॅनिंगने होतं. ते डॉक्टर MBBS आहे. आपल्याला सही तरीकेमध्ये पॉझिटिव्ह राहायचं. तो नाही म्हटलं तरी चालेल, पॉझिटिव्ह राहायचं आपण. तो येणार माझ्याकडे. कुठे जाणार? दुसरं काय मार्केटमध्ये आज चांगलं करण्यासारखं मला सांगा. डॉक्टरांची पण वाट लागली. इथे तुम्ही डॉक्टर आहेत ना, त्यांना विचारा महिना किती कमवतात. त्यापेक्षा आमचे शेतकरी जास्त कमवतात इकडे बिझनेस मध्ये. मस्त टाय बी सूट बीट घालून राहतात. कुणाचं घरच्यांचं कुणाचं लग्न असले 2 दिवस काम करत नाहीत. यानं शटर बंद ठेवलं, पैसे नाही भेटत. भेटतं का? तुमच्यापैकी व्यावसायिक कोण आहे ते अजून दुकान वगैरे असेल असं? बरं झालं नाहीये. हा बिझनेस चांगला आहे आपल्याला. तुम्ही योग्य निर्णय घेतला, दुकान बिकान टाकलं नाही. नाही तर मोह झाला असं तुम्हाला दुकानाचा. दुकान सोडून वाटलं नसतं, आहे की नाही? 10 लाखासारखं. पण 10 लाख मोठे की 1 रुपया मोठा तुम्हाला कळला. त्यामुळे हा 1 रुपया बंदा रुपये तुम्हाला कळलेला आहे PRBचं काय आहे. सो मेसेज तुम्हाला क्लिअर आहे की आपण काय करायला चाललोय. लक्षात घ्या, पुढच्या पिढ्यांची व्यवस्था आपण करायला चाललोय. काही ठराविक वर्षांमध्ये आपण पुढच्या पिढ्यांची व्यवस्था करणार आहोत, राईट. एवढं बोलून मी
माझे जे काही 2 शब्द होते ते संपवतो. आपण पुढे भेटत राहू. बिझनेस ओरिएंटेशन प्रोग्राम मध्ये भेटणार आहोत. कोल्हापूरला असेल, बेळगावला असेल, ज्या वेळेला ट्रेनिंग असेल त्यावेळेला नक्की ते ट्रेनिंग अटेंड करा. कारण ज्ञान जे PRB मध्ये शेअर केलं जातं ते तुम्हाला सहजासहजी बाहेर सापडणार नाही. तुम्हाला काय फक्त थोडी यायची जायची वाट खर्च होणार आहे, लक्षात घ्या. पण सेशन्स जे होतील ते परत रिपीट होत नसतात. त्यामुळे तुम्ही निश्चितच त्याचा फायदा जरूर घ्या. ओके, विश यू ऑल द बेस्ट आणि आपण रामोजीला भेटूया. धन्यवाद.